सो हे गाईज गुड आफ्टरनून। आता दीदी करत आहे जेवण आणि बाबू माझा इथे झोपलेला आहे। अख्खी रात्र झोपला आणि त्याला पोटात घ्यास झालं म्हणून भरपूर रडत होता तो। आणि बघू शकता दीदीला पण काय आलता रात्री, ताप। ऍक्टिंग बघा खाली दीदी, ताप ऍक्टिंग मध्ये नंबर 1 आहे हा का दीदी। आता स्पोर्ट्स झाले, स्कूलला नाही गेलो काय, पण स्कूलला पण नाही स्पोर्ट असल्यावर। तू काय खाते ग? चिकन मटन मटन आहे आणि एकेकडे ती तिच्या मावशीचे ब्लॉग बघत आहे। सो गाईज आता भेटूया जेवल्यानंतर। आज खूप उशीर झाला ब्लॉग शूट करायला कारण की बाबूच्याच मागे तुम्ही। तुम्हाला माहित नाही माझं नाव काय नाही ध्रुवी। तुम्हाला तर माझं नाव माहितीच असं कारण की मी ब्लॉग मध्ये ना म्हणून। ऍक्टिंग की दुकान आहे। चला तर भेटूया आपण थोड्या वेळाने। अजून तिचे डॅडी आले नाही, ते साईटवर गेल्यात, मग ते आल्याच्या नंतर भेटूया। हो चल बाय कर, बाय। तुम्हाला मिल्कशेकची व्हिडिओ आली असेल तर नक्कीच मला मिल्कशेक नक्की बघा, केवढा भारी वाटते। तुम्ही पिलता? हा जाम भारी लागला ना, तुम्ही पण मला ना पिऊन टाका, जाम भारी वाटते। ते मिल्कशेकचं नाव आहे ओरिओ मिल्कशेक। आता तुला काय खायचं? मला लावाचा केक खायचा आहे। फरमाईश बघा, लावा केक। जसं का आपने आप जाऊन विकत आणायचं आहे ना, खायचं आहे, बनवायला मला लागल। हा गाईज, मम्मीला तर सगळं तर मम्मी बोलतं ना, बोलतं मनात सगळं काय पण मला लागतं। येतं तर मम्मी थकून आहे का? अख्खी रात बाबू जागा होता ना, रात्री झोपलो का आपण? मी झोपलो मस्त पैकी ना, मला ताप झाले, मला ताप झाले ना। बाबूला काय झालेला मम्मी? गॅस झालं त्या पोटात। किती वेळा सांग गॅस। आता तो बघतो ना मम्मी। हो बघा बाबू स्पायडरमॅन बघा, या असा स्पायडर डिंकी बोल हाय गाईज। गाईला हाय कर बेटू, हाय कर। हाय गाईज, माझे मना घ्यायच चालेल म्हणून मी झोपले। आज ध्रुवी खाली जाईल ना, तेव्हा ती ब्लॉग शूट करेल। आज खालते? काल सांगितलं हिला खालीच, आता गेली नाही। आज खालते गाईज। बाबू आता बोलून दाखवला तुम्हाला। हाय गाईज, मस्त आहेत का? हा बाबू बोलतो का ग तुमचा? हा आमचा बाबू बोलतो गाईज। मी नाही बोलत, माझी मम्मी नाही बोलत, तर बाबू बोलत। दाखवू बघू वापस, बाबू बोल। चोरी पकडली का नाही जी चोरी? अरे आमच्या स्कूल मध्ये सगळी बोलते, चला सगळी आता ना छोटे बच्चांचा आवाज करायचा। तुम्ही बघा चला, तुम्ही कशी आवाज करता? हाय बाबू, कशी बघेल का? नौटंकी। चला भेटूया थोड्या वेळाने। सो गाईज बघू शकता, हिला मी सांगितलं थंबनेलला एक फोटो द्यायला, तर कशी ऍक्टिंग करायला लागली। हा का? हा नौटंकी। इथे बघा, इथं नाटक। माझा आवाज असा आहे, हाय मम्मी कशी बोलते, हाय मम्मी। नौटंकी बघा, भू भू। डॅडी कुठे बघून येत आपलं। सो गाईज आता इथे मी इथे खायला कॉफी ठेवलेली आहे यांना आणि मला साईडला डबल बॉयलरमध्ये मला चॉकलेट मेल करायची। आता मी चॉकलेट लावा केक बनवते, बघूया थोड्या। सो गाईज आता आम्ही कॉफी घेऊन घेतो। इथे बघा बाबू आणि दीदी।
सो गाईज एका साईडला ठेवले ध्रुवीचे लावा केक बनवायला. सो आता करूया साफसफाई. हे बघा किती भांडे निघलं. कॉफीची तर हे गाईज मम्माने ठेवलेलं आहे. आता बघूया दीदी काय करते. तुझी तब्येत नाही बघा ना, कुठे फिरते ना, बघूया आपण. दीदी पाणीपुरीवाला आलेला आहे. ए दीदी, सो चला गाईस देऊया आपण दीदीला आपल्या. ए दीदी, तुझी फरमाईश चॉकलेट लावा केक. गरम असेल का? भरपूर भरपूर गरम गरम आहे. खाशील तर बघ. सो गाईज चम्मच जाम गरम. ते ठेवलं ना. सो गाईज आता आपण दीदी वर्षाच का चंप्याला टच नको करू. कसं लागतं? एकदम भारी. So beautiful, so elegant, just looking like a wow. नौटंकी बघा. जस्ट सो गाईज चला मी बी खाऊन बघते आपला लावा केक. मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे. गायचं सॉफ्ट सगळी लावा पेस्ट माझी मम्मीच करते. मला लावा पेस्ट भरपूर आवडते. सो आता चल दीदी एन्जॉय कर. बाबू माझा टीव्ही बघतो. मी आता जाऊ शकते. आता मी भाकरी भुसाची तयारी. सो ही लावा एक पेस्ट्री आहे, तिचा डॅडीला आणि एक मला. सो गाईज आता माझ्या भाकरी भिजून झालेल्या आहे. मला जायचं आहे खाली. नेक्स्ट भाकर आहे ती पण टाकून घेऊया. एका हाताने मोबाईल नाही आणि एका हाताने भाकरी टाकायला जमत नाही. आता मम्मी काय बोलत होती बघ. ए सेंबडी बघा चला. मम्मी काय बोलते बोल जरा ब्लॉग मध्ये. उलटा काय मग बघलं मम्मी बोलत ना ना ना. तुम्ही चला आता हॉस्पिटल मध्ये गेला भेटूया. गाईज आता आम्ही दीदीला घेऊन चाललेलो. याला किती मज्जा आहे. याला बाबा कुठे चालला. सो आता दर्शीला आपण केक नेऊया. सो गाईज आता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये. ए इथे ना टोपी व्यवस्थित घालले ना. दुपारी कापत होती ना आता बघ. डॉक्टरने सांगितलं का मला टॉन्सिल आहे ना. मला डॉक्टरच्याला पत्रिका कशा मिळते घरी नाही मिळत. तिचे डॅडी गेलं गावशी बसले आता इथं हॉस्पिटलमध्ये. आता तिचे डॅडी येतील दवाई घेऊन. तसं डॉक्टरला बघत का डॉक्टरने उलट मनाची पाच बोलत होते त्यांच्या मागे डॉक्टरची वाट झाला ना त्यांना डॉक्टरांनी म्हणून. सो काय बघू शकता ही आहे आमची चाल. चाल अशी चाल चाल आणि जागा सुद्धा. आणि इथे आहे दुकान ध्रुवीच्या मामाचा. टाटा.
आता चाललंय घरी. काय बोलला मामा? नाही आवाज आला. घरी दिसत नाही. सो गाईस तुम्ही बघू शकता दीदीला वापस थंडी भरलेली आहे. हॉस्पिटलमधून जाऊन आलो आम्ही. आता तिने सकाळी गोळ्या खालत्या ना संध्याकाळी औषध पिलता, त्याचा असर आता कमी झाला. तरी आता 1 डोस दिले तिला. ती थंडी लागते का बेटा? हे आमचे बाबू इथे बसले. कुबडी. सो गाईस बघू शकता आता मी जेवायला घेतले. आज मी बनवले आहे ग्रीन चिकन आणि आपला सुक्का कलेजी टेटा. मला आवडतो भरपूर. तर या सर्वांनी आता जेवायला जेवण केलं भेटले. आणि माझे 2 मुलं, 2 माझे पाखरा. रायडर गाडी खाण्यात बिझी आहे तो. नवीनच आणली गाडी. आणि हा गाय धुतलेली आहे का, नाहीतर बोलाल घाण आहे. धुतलेली आहे ती. आणि माझी दीदीची तब्येत खराब झाली आहे. सो गाइस ग्रीन चिकन. ये ना ग्रीन चिकन भाजी रे. तिचा पोट दुखायला लागला. तिला टॉन्सिल सांगितलं डॉक्टरने. पोट का दुखते काय माहिती. सो गाईस बघू शकता माझं पूर्ण काम आवरलेलं आहे. बाबूला आंघोळ करायला पाणी ठेवले आणि एकीकडे त्याची पेज आणि ही सर्व टोपं दुधाची आहे. ते गाईचं दूध बाबूचं, त्याच्यात पण गाईचं आहे. आणि राहिलेल्या भाज्या आणि चिकन आणि कलेजी टेटा. सो चला आता भेटूया उद्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.